हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, आता नागपंचमी जवळ आली आहेत आणि आपल्याला त्यासाठी लागणाऱ्या ज्वारीच्या लाह्या ह्या कशा बनवायच्या हे आज आपण बघणार आहोत। अगदी झटकीपट होतात, घरच्या साहित्यात होतात। इथं फक्त मी 1 वाटी ज्वारी घेतली आहे। आपली जी रेग्युलर ज्वारी येते तीच घेतली आणि त्यापासून पहा अगदी टोपलीभर लाह्या आपल्या इथं तयार झाल्या आहेत। आता ही मी ज्वारी घेतली आहे, आपली नेहमीची जी भाकरीची ज्वारी असते। नॉर्मली कसं आहे, लाह्यांसाठी एक थोडी अशी कवळी जिचं वरचं जे साल असतं ती कवळी असते अशी ज्वारी वापरली जाते, परंतु सगळीकडेच ती मिळत नाही। म्हणून आपली नॉर्मल जी आपण भाकरीला वापरतो ती ज्वारी इथं घेतली आहे। स्वच्छ निवडून घेतली आहे आणि याच्याच आज आपण लाह्या बनवणार आहोत। तर मैत्रिणींनो, आज पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा। आता हल्ली कसं मार्केटमध्ये खूप इझिली लाह्या मिळतात, परंतु आपल्या हाताने बनवले असतं तर तो आनंद काही वेगळाच असतो आणि काही खूप कष्टही लागत नाही। इथं आता ही मी ज्वारी घेतली आहे, तर त्याला काय करायचं, स्वच्छ निवडून घेतली आहे आणि एक पातेल्यात मी पाणी गरम करायला ठेवलं होतं। त्यामध्ये आपल्या ह्या जी ज्वारी आहे तर ती टाकायची आहे आणि फक्त 2 मिनटंच आपल्याला या पाण्यामध्ये हिला थोडंसं वाफून म्हणता येईल, वाफून घ्यायचं आहे। आणि वरती पाण्याच्या वरती जी काही अशी पोकळ ज्वारी किंवा एखादा काही कचरा वगैरे असेल तर ते आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे। फुल फ्लेम ठेवायची आणि 2 मिनटानंतर थोडी उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा आणि नंतर त्यावरती झाकण ठेवून 5 मिनटं आपल्याला याला असंच ठेवायचं आहे। 5 मिनटानंतर आपली ज्वारीचं जे वरचं जे कवर असतं ते थोडंसं सॉफ्ट झालेलं असतं। एकदम मऊ वगैरे अशी शिजून आपल्याला ज्वारी घ्यायची नाही, नाहीतर त्याच्या लाह्या फुटणार नाही। तर अशी ही ज्वारी आपली थोडीशी सॉफ्ट झाली आहे, तर आता आपण काय करायचं, एक चाळण घ्यायची आणि चाळणीमध्ये ही सगळी काढून निथळत ठेवायची। म्हणजे अगदी यातलं पूर्ण पाणी निथळलं पाहिजे, ती थंड झाली पाहिजे अशी ठेवून द्यायची। आता ही प्रोसेस आहे ना मैत्रिणींनो, तुम्ही आज रविवार आहे तर आजच करायला घ्या आणि रात्री करायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी याच्या लाह्या आपल्याला फोडून घ्यायच्यात। तर मी काय केलं, आता पाणी निथळलं, ती कोरडी झाली, तर एक कॉटनच्या कपड्यावरती याला पूर्ण आपण असं पसरून घेणार आहोत आणि घरातच याला आपल्याला सुकवायचं आहे। तर उन्हात तुम्ही अजिबात सुकू नका। तसं आता पावसाळ्याचा सीझन आहे तर ऊनही नाही आहे, परंतु घरात तुम्ही एखाद्या टेबलवरती असं कापड टाकून याला सुकवून घ्यायचं आहे। रात्रभर त्या तशाच ठेवायच्यात, काही याला असं फॅन वगैरे लावायची गरज नाही आहे, असं तुम्ही सुकवून घ्या। ही प्रोसेस रात्री केली की सकाळी आपल्याला छान आपली जी ज्वारी असते ती तयार मिळते। आता त्यासाठी काय करायचं, लाह्या करण्यासाठी आपल्याला जाड बुडाचं एखादं भांडं घ्यायचं। इथं माझ्याकडे ही स्टीलची कढई आहे, तर ती थोडी हेवी आहे तर मी तीच वापरणार आहे। लोखंडाची वापरू शकता, परंतु जाड असावी। पातळ असली तर आपले जे दाणे असतात ते करपल्या जातील, लाह्या नीट फुटणार नाही। आणि यामध्ये जेवढा जो खालचा बेस असेल त्यावरतीच आपले जे ज्वारी बसेल एवढीच तुम्ही टाकायची, साधारण मूठभर वगैरे। आणि काय करायचं, आपलं जे एक सुती कापड असेल तर त्यांनी थोडंसं याला असं प्रेस करून फिरून घ्यायचं, म्हणजे त्या दाण्यांना चांगला कढईचा शेक मिळतो। यावेळेस आपल्या गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच ठेवायची आणि नंतर असे दाणे तडतडू लागले की त्यावरती झाकण ठेवायचं, गॅसची फ्लेम कमी करायची आणि याला जोपर्यंत दाणे असे छान फुलत आहेत, त्याचा आवाज येतो आहे, तोपर्यंत आपल्याला इथं झाकण ठेवूनच गॅस सुरू ठेवायचा आहे। आधीमध्ये थोडंसं हलवून घ्या। हलवण्यासाठी तुमचं भांड्याला जर असे हँडल्स असतील तर तुम्हाला ते सोपं जाईल। आता पहा तुम्ही, अगदी काही सेकंदातच आपल्या ह्या सगळ्या दाणे असे छान फुललेत, लाह्या तयार झाल्यात आणि त्यानंतर आपण काढून घ्यायचं। परत आपल्याला हीच प्रोसेस करायची। मूठभर ज्वारी घ्यायची, सुरुवातीला थोडीशी गॅसची फ्लेम वाढवायची आणि नंतर दाणा ज्यावेळेस तडकू लागला त्यावरती झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम कमी करायची। तर ह्या अशा 1-2 प्रोसेसमध्ये आपली पूर्ण ह्या ज्या लाह्या आहेत त्या तयार होतात आणि मस्त अशा टम्म फुगलेल्या। तर यात मी बघा थोडीशी ज्वारी जास्त टाकली, ती भरपूर लाह्या झाल्या। तर इथं पहा तुम्ही, आपली अगदी थोडी ज्वारी होती त्यापासनं टोपलीभर लाह्या झाल्या आहेत। तर आता याला काय करायचं, थोडंसं असं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर वरती जेवढ्या लाह्या आलेल्या आहेत
तर त्या आपण एका प्लेटमध्ये एका साईडला काढून घेऊ. कारण नाही फुललेला म्हणजे ज्या फुलले नाही आहेत दाणे तर ते असे राहतात. तर याचं तुम्ही मिक्सरवर भरड काढून याचा उपमाही करू शकता किंवा थालीपीठाची आपली जी भाजणी असती तर त्यातही तुम्ही हे वापरू शकता. खूप चांगली खमंग चव याला असती. हे फक्त फेकून देऊ नका. तर याचा असा उपयोग होतो. आणि जे दाणे आहेत बाकीचे आपल्या लाह्या तर त्या आपण देवासाठी किंवा गोपाळकाल्यासाठी किंवा वेगवेगळ्या याचा चिवडा वगैरे मुलांना करू शकतो. अशा ह्या लाह्या खूप सुंदर घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने तयार होतात. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.